नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा स्टील लाईफ ड्रॉ करणार आहोत आणि संपूर्ण स्टील लाईफ स्टेप बाय स्टेप कलर देखील करणार आहोत। यावेळेस आपण बकेटसोबत तांब्याची लोटी आणि कॅबेज, पत्ताकोबी ड्रॉ आणि कलर करणार आहोत। नेहमीप्रमाणे बकेट ड्रॉ करून झाली आहे। आता आपण लोटीचा आकार ड्रॉ करतो आहे। अशा सोप्या पद्धतीने पिक्चर ड्रॉ केल्यास आपल्यास सोपे जाईल। इथे मी पत्ताकोबीचा आकार ड्रॉ करते। एक हलकासा सर्कल ड्रॉ करून घेतला। मागचा पार्ट आणि अशा रीतीने आपण पत्ताकोबी ड्रॉ करून घेतली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, टीचर मेरिट लिस्ट काय असते, मेरिट ड्रॉइंगमध्ये कसे येतात, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवर जाऊन एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग अश्विनी महाजन असे सर्च करायचे। आणि हा व्हिडिओ बघायचा। इथे मी पिक्चर थोडेसे उलटे करून बघते आहे। जर तुमच्या ड्रॉइंगमध्ये काही मिस्टेक असेल तर लक्षात येऊन जातात। लोटीमधल्या एक्स्ट्रा लाईन आपण इरेज करून घेतल्या। आपल्याला बेसिक 6 कलर पासूनच संपूर्ण ड्रॉइंग कलर करता येते। येलो, रेड प्लस व्हाईट असा लाईट शेड सर्वप्रथम संपूर्ण लोटीमध्ये फिल करून घ्यायचा। आणि नंतर एक एक शेड त्यामध्ये भरत जायचा आहे। कलर करताना जितक्या कमी कलर्सचा तुम्ही उपयोग कराल तेवढे ग्रेड वाढण्यासाठी तुम्हास मदत करेल। व्हिडिओ बघता बघताच तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला अशासारखे व्हिडिओज वारंवार बघायला मिळतील। आज आपण फक्त लोटी करून घेतो आहे।
पुढच्या भागामध्ये कॅबेज, बकेटमधून निघणारी ड्रेपरी, मागची ड्रेपरी, समोरची ड्रेपरी आणि लाईट, शेड लाईट, शॅडो ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. एलिमेंटरीला, इंटरमिजिएटला 2.5 तासाचा वेळ असतो. या 2.5 तासामध्ये संपूर्ण ड्रॉइंग व्यवस्थितपणे ड्रॉ आणि कलर करून घेणे या पद्धतीने आपण लोटीचा वरचा पार्ट करतो आहे. इथे मी डार्क शेड बनवून घेतलाय. निळा प्लस रेड हा शेड बनवून आपण डार्क शेड टाकतोय. बरेच विद्यार्थी विचारतात 12चा शेड घेऊ का टीचर, 18चा शेड घेऊ का. अगदी मोजक्या 5 शेडमध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण ड्रॉइंग कंप्लीट करता येतं. स्टील लाईफमध्ये विद्यार्थ्यांनी मार्जिन काढणे, तसेच 10-12 नंबरचा एखादा फ्लॅट ब्रश, 8 नंबरचा राऊंडचा ब्रश, तसेच बारीक काम करण्यासाठी 1 नंबरचा किंवा 0 नंबरचा ब्रश वापरावा. आणि वस्तूची पेस लक्षात घेऊन तसे ब्रश यूज करावे. जिथे बारीक काम आहे तिथे 1 नंबरचा ब्रश वापरा. बघा विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या कमीत कमी वेळामध्ये आपलं ड्रॉइंग कसं पूर्ण होतंय. सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार जर तुम्ही ड्रॉइंग कराल, तुमचा ए ग्रेड तर पक्का आहेच, शिवाय तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायला सुद्धा या पद्धतीमुळे मदत होईल. अशा प्रकारचे लाईव्ह ड्रॉइंग शिकण्यासाठी यूट्यूब चॅनलला भेट द्या. तसेच माऊली आर्टमध्ये प्रवेश घेऊन तुमचे रंगकाम आणि ड्रॉइंग्स यामध्ये भरपूर प्रमाणात बदल घडवला ना,